पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनीनो, आम्ही नुकताच ईस्टर साजरा केलेला आहे. ईस्टर म्हणजे पुनरुत्थान. येशूचे पुनरुत्थान झाले. येशूचे पुनरुत्थान झाले म्हणजे हे काही एक लहानशी गोष्ट नाही. आणि जगामध्ये कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये असं घडलं नाही. आणि फक्त एक मात्र व्यक्ती किंवा परमेश्वर, देवाचा पुत्र येशू हा मृतातून विजयी झाला. म्हणजे काय केलं त्याने? मृतावर विजय मिळवले, म्हणजे त्याने मृत्यूला हरवले. मृत्यू त्याला आपल्या वशमध्ये ठेवू शकला नाही. त्यांनी पापावर विजय मिळवला, त्यांनी शैतानावर विजय मिळवला, म्हणजे विजयी झाला. तो विजयी झाला. आणि मग का म्हणून विजयी झाला हे आपल्या लक्षात येते की त्यांनी त्या विजयासाठी तेवढं आपलं समर्पण केलं. समर्पण फक्त कार्य नाही, फक्त ड्युटी नाही, फक्त रोल निभावणे नाही. समर्पण, कमिटमेंट, पूर्णपणे त्याग. आपण पुष्कळ कष्ट करतो, पुष्कळ मेहनत करतो. कोणी कोणी कधी कधी झोपत नाही, कधी कधी जेवण करत नाही, एवढं मेहनत करतात. परंतु त्या मेहनतीच्या किंवा कष्टाच्या मागे काहीतरी एक उद्देश असते त्यांचा. कोणता? दिवस रात्र कमाई करून, दिवस रात्र काम करून पैसा कमावणे. तो काय आहे? एक स्वार्थ आहे त्याच्यामध्ये. उपवास करून म्हणजे वेळ न मिळता एवढा गडबड करून म्हणजे काय करणे? धंदा करणे, म्हणजे कमाई करणे. म्हणजे त्याच्या मागं एक उद्देश आहे की स्वार्थाचा उद्देश आहे. परंतु येशूच्या जीवनामध्ये तो उद्देश नव्हता. तर त्यांनी काय केलं? समर्पण केलं, स्वतःला समर्पण केलं. आणि म्हणजे समर्पण केल्यानंतर आपल्याला स्वतःच काहीच उरत नाही. म्हणजे त्यांनी स्वतःला समर्पण केलं आम्हासाठी, मानव जातीसाठी. आणि म्हणून तो विजयी झाला. तर अशा प्रकारे त्यांनी मृत्यूवर विजय मिळवलं, त्यांनी पापावर विजय मिळवलं, त्यांनी शैतानावर विजय मिळवलं. तर आम्हाला सुद्धा विजयी बनण्यासाठी आम्हाला समर्पित होणे फार गरजेचं आहे. समर्पित. आम्हाला फक्त आपली इच्छा पूर्ण करून जमणार नाही, किंवा आमचा उद्देश पूर्ण करून जमणार नाही, किंवा आम्हाला फक्त आमच्या ड्युटीला निभावून जमणार नाही, किंवा माझं कर्तव्य करून जमणार नाही. तर मला पूर्णपणे समर्पित, म्हणजे स्वतःचा त्याग आणि समर्पण करणे. आणि जेव्हा आम्ही समर्पण करतो तेव्हा आम्ही काय करतो? देवाच्या कृपेनं भरून जातो. येशू पुनरुत्थित झाला याचा महत्वाचा एक अर्थ म्हणजे येशू पवित्र होता. आणि त्याने पवित्र कार्यामध्ये त्यांनी आपलं मन लावलं, ईश्वरी कार्यामध्ये त्यांनी मन लावलं, आणि दैवी कार्यामध्ये त्यांनी मन लावलं. पूर्णपणे दैवी रूपाने त्यांनी जीवन जगलं. आम्हाला सुद्धा जेव्हा आम्ही अशा प्रकारे दैवी गुण आमच्यामध्ये आम्हाला अवगत होतील, आणि त्या दैवी गुणासाठी जेव्हा आपण समर्पण करू तेव्हा आम्ही विजयी बनू. प्रियजनो, आम्हाला सुद्धा स्वर्गात जाणे आहे. आम्हाला सुद्धा स्वर्गात जाण्यासाठी परमेश्वराने आम्हाला बनवलेलं आहे की आम्ही ह्या पृथ्वीवर सडून कुजून जाण्यासाठी नाही. आम्हाला माहित आहे काही संत लोक सुद्धा त्यांनी आपलं जीवन अशा प्रकारे देवाच्या इच्छेनुसार त्यांनी जीवन जगलं, आणि ते सुद्धा पवित्र झाले, ते सुद्धा संत झाले. आणि पुष्कळ संतांचं शरीर ह्या पृथ्वीमध्ये कुजलं नाही, पृथ्वीला कुजवलं नाही. ज्याप्रमाणे येशूचं शरीर पृथ्वी कुजवू शकली नाही, येशूचं शरीर नष्ट झालं नाही, त्याचप्रमाणे संत लोकांचंही संतांचा शरीर सुद्धा नष्ट झालं नाही, कुजलं नाही, सडलं नाही. संत फ्रान्सिस झेवियर याचं शरीर आम्ही पाहतो गोव्यामध्ये ठेवलेलं आहे.
आम्ही मागच्या वर्षी त्याचं दर्शन करून आलेलो आहोत. तर त्यांनी सुद्धा अशा प्रकारचे जीवन जगलं, तो पवित्र जीवन जगला आणि त्यांनी समर्पित जीवन जगलं आणि परमेश्वराला सर्व समर्पित केलं. आणि अशा प्रकारे त्याच्या शरीराद्वारे त्यांनी त्या असमर्पणाद्वारे त्यांनी स्वतःला पवित्र केलं, त्याच्या शरीराला पवित्र केलं आणि तो मरण पावला तरी त्याच्या शरीराला हे माती कुजवू शकली नाही आणि तो सडला नाही. आणि त्याचप्रमाणे आम्ही पाहतो आत्ता झालेला एक संत कार्लो अक्विटिस, याचं शरीर सुद्धा सडलं नाही. कारण जसा तो मेल्यानंतर त्याला दफन करण्यात आलं, त्याच्यानंतर काही वर्षानंतर त्याला काढलं तर त्याचं शरीर बिलकुल जसं एकदम जसं काही झोपून आहे असा. तर अशा प्रकारे त्याच्या शरीराला सुद्धा पृथ्वी सडवू शकली नाही. म्हणजे जे पवित्र आहे ते त्याला कोणी नष्ट करू शकत नाही. हे जग नष्ट करू शकत नाही, ही पृथ्वी नष्ट करू शकत नाही, हे वातावरण नष्ट करू शकत नाही. कारण पवित्रता पूर्णपणे देवाच्या अधीन आहे. आणि म्हणून आम्हाला सुद्धा पवित्र बनण्यासाठी परमेश्वर आमंत्रित करत आहे. आम्ही पवित्र बनावं, आम्ही आमच्या जीवनामध्ये पवित्रतेला आपण स्वीकार करावं, आम्ही आमचे संपूर्ण जीवन पवित्र बनवावं. या पृथ्वीवर सुद्धा जीवन जगत असताना आम्ही पवित्र जीवन जगावं हे देवाची इच्छा आहे. आम्ही पवित्र जीवन जगणे म्हणजे प्रार्थनामय जीवन जगणे, देवाच्या इच्छेनुसार जीवन जगणे, देवाच्या कृपेनं भरून जीवन जगणे, दैवी कार्य करणे, एक दुसऱ्याला मदत करणे, एक दुसऱ्याच्या मदतीला धावून जाणे, एक दुसऱ्याला परमेश्वराचा मार्ग दाखवणे, एक दुसऱ्याला सत्याचा मार्ग दाखवणे. आणि हे शरीर सुद्धा आपण पवित्र ठेवावं. आमच्या शरीरामध्ये काही दुष्ट भावना येऊ नये, दुष्ट कल्पना येऊ नये. या शरीराने आम्ही अशुद्ध असे कार्य करू नये. आम्ही आमच्या मनाने अशुद्ध कार्य करू नये, अशुद्ध विचार करू नये. हे सर्व आमच्या शरीराला अपवित्र करतात. अपवित्र करून आमच्या या शरीराला जे लोक पवित्रतेमध्ये जीवन जगतात त्याचं शरीर मेल्यावर सुद्धा सडणार नाही. परंतु जे लोक अपवित्र जीवन जगतात या शरीरामध्ये शैतानी व्यवहार करून, अनैतिक व्यवहार करून, पापी व्यवहार करून जे लोक अशा प्रकारे जीवन जगतात त्याचं शरीर मराच्या पहिलंच सोडून जाते, मरणाच्या पहिलंच सोडून जाते. पुष्कळशा बिमाऱ्या होतात, पुष्कळसे रोग होतात, पुष्कळ प्रकारचं त्याच्यामध्ये व्याधी येतात. कारण काय? जेव्हा आम्ही ह्या शरीराला अपवित्र करतो, या शरीराद्वारे अपवित्र कार्य करतो, या मनाद्वारे अपवित्र विचार करतो, तेव्हा आमचे जिवंत असतानाच हे शरीर सोडून जाते. फरक पहा प्रिय बंधू आणि भगिनींनो, जो व्यक्ती पवित्र जीवन जगतो त्याचं शरीर मेल्यावर सुद्धा सोडू शकत नाही. परंतु जो व्यक्ती अपवित्र जीवन जगतो त्याचं शरीर जिवंत असताना सुद्धा, त्याचा प्राण गेला नाही तरी त्याचं शरीर सडणं सुरू होते. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनी, आमचं शरीर तर मरणारच, आम्ही तर मातीमध्ये जाणारच. परंतु आम्हाला हे शरीर असतपर्यंत, हे जीवन असतपर्यंत, ह्या जगामध्ये आम्ही असतपर्यंत आम्ही पवित्र जीवन जगणे फार गरजेचं आहे. कारण ही देवाची इच्छा आहे. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही नष्ट होण्यासाठी नाही, आम्ही अनंत काळपर्यंत जीवन जगण्यासाठी देवाने आम्हाला उत्पन्न केलेलं आहे. म्हणून आपण पवित्र जीवन जगण्यासाठी प्रयत्न करूया. त्याच्यासाठी आपण प्रभूचे मार्गदर्शन, प्रभूचा शब्द आणि प्रभूच्या वचनानुसार, प्रभूच्या आज्ञेनुसार जीवन जगूया. आम्हाला पवित्र बनण्यासाठी प्रभूचे वचन, प्रभूचे मार्गदर्शन, प्रभूची आज्ञा आम्हाला मदत करेल. देवाचा आशीर्वाद घेऊया. देवाच्या कृपेने आपण पवित्र जीवन जगण्याचा प्रयत्न करूया.